1 एप्रिल मंगळवार. तर इथं काय झालं, मार्केट पहिले आपण 8 वाजेपर्यंत ऑब्झर्व केलं. तर इथं 8 वाजेपर्यंत रिॲक्ट काय केलं, मार्केटनं पहिले फेक मोमेंटसारखा लो घेतला, नंतर बॉटमवर ग्रीन कॅन्डल क्लोजिंग डबल कॅन्डल बाईंग साईड गेलं. इथून वन साईडेड मोमेंट धरली मार्केटनं. काय करून राहिलं की बा क्लोजिंग देऊन राहिलो, पण वापस कालच्यासारखंच की बा ते नाही करून राहिलो, लो नाही घेऊन राहिलो, रिजेक्शन्स क्रिएट करून राहिलो, लो नाही घेऊन राहिलो, लो नाही घेऊन राहिलो. तर 8च्या नंतर काय करते यानं, तर इथं काय क्रिएट केलं 8च्या नंतर, जर आपण पाहतो यानं लो घेतला इथं. याच्याहून जर हे घुमात असतं, पण हे छोटे स्विंग्स क्रिएट करत चाललं. कालच्यासारखं आहे ना, मोठा स्विंग नाही दिला इथं, आहे ना. तर इथं दिला एक मोठा स्विंग, पण त्याच्यानंतर वापस ते छोटे स्विंग्स क्रिएट करून राहिलं आणि याला तो लो पण ब्रेक करून टाकला. तर आपली मॉर्निंग इथं टोटली फेल गेली. आणि आपण डायरेक्ट क्लोजिंगवर आपण ट्रेड घेऊ नाही शकत, कारण की ऑलरेडी एवढी मोठी मोमेंट आलेली आहे. आपल्याला माहीत नाही राहत की मार्केट कुठून घुमू शकते, है ना. मार्केटच्यात वॉलॅटिलिटी मोमेंट राहिली किती शिल्लक, है ना. तर आपण डायरेक्टली म्हणजे अंदाजून ट्रेड नाही घेऊ शकत, है ना. प्युअर आपल्याला जर इंडिकेशन भेटून राहिलं, स्विंग टू स्विंग, रिजेक्शन टू रिजेक्शन, ब्रेकआउट झालं हे बॉटमवालं, तर आपण इथं ट्रेड घेऊ शकतो सध्याच्या एक्सपिरियन्सनुसार. पण इथं मॉर्निंग आता आपली टोटली फेल गेली, आपण ट्रेड नाही घेतला. तर त्यानंतर आफ्टरनूनचं काय, तर आफ्टरनूनचं जर आपण पाहतो तर आपल्याला काय दिसते, यानं मॉर्निंगलेस क्रिएट काय केलं, इथं मार्केट 50% झोनवर येऊन थांबलं इथं, है ना. त्यानंतर यानं 12च्याच पहिले जर ह्या साईडनं रिजेक्शन क्रिएट केलं असतं 12च्या पहिले, तर आपण ह्या साईडनं ट्रेड घेतला असता बाईंगचा. 11:30च्या पण पहिले, 12च्या पण नाही, पण 11:30च्या पहिले जर यानं क्रिएट केलं असतं तर आपण हे ट्रेड घेतला असता बाईंगचा. पण यानं क्रिएटच नाही केलं तसं काही, है ना. त्यानंतर 12च्या नंतर यानं केलं काय क्रिएट, 12च्या नंतर यानं याचा लो घेतला. मार्केट चालू इथं आहे, मार्केट चालू सध्या घ्यायचा आहे, हे सगळं मार्केटच्या मिडमध्ये क्रिएट करून झालं. 12च्या नंतर यानं लो घेतला, इथं क्लोजिंग आली. तर इथं तर आपल्याला समजलं की आता मार्केटचं फुल इंडिकेशन सेल साईडनं आहे. जर आपल्याला इथं जर सेल रिजेक्शन देऊन क्लोजिंग आली असती सेल साईडने, तर आपण डायरेक्ट ट्रेड टाकला असता, पण इथं नाही आली. तर मग आता दुसरी प्लॅनिंग काय आपली, की हे वरते जाऊन हाय घ्यायच्या पहिले कधी पण यानं वरते जाऊन रिजेक्शन असं टॉपवर ब्रेक करून सेल साईडचं इंडिकेशन दिलं, तर आपल्याला डेच्या लोसाठी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, है ना. चला आता यानं केलं काय ते पाहू. तर मार्केट इथे टोटली साईडवेज गेलं, यानं याचा हाय घेतला. बाईंगचं रिजेक्शन घेऊन तर आपल्याला ट्रेड नाही घ्यायचा आहे, तो ट्रेड आपल्याला आता अवॉइड करायचा आहे, कारण की इथं सेल साईडला 50% झोनवर येऊन क्लोजिंग आली आहे ना. आणि इथं जर लिक्विडिटीसारखं क्रिएट केलं असतं, गोते खाल्ले असते, तर आपण बाईंगला गेलो असतो, कारण की डेचा फर्स्ट स्विंग आहे, काही पण करू शकते, है ना. पण सध्या तर आपण इथं नाही जात, कारण की फुल इंडिकेशन सेल साईडच्या इकडे आहे इथं, कारण की कोणतीच लिक्विडिटी नाही घेतलेली आहे, है ना. तर सध्या तर आपलं ॲक्टिवेट आहे पूर्ण सेल साईडचं. त्यानंतर आपण आहे ना एक इथं ट्रेड घेतला होता बाईंगचा, विदाऊट नॉलेज, विदाऊट एक्सपिरियन्स. हा ट्रेड आपला टोटली गलत होता 1 एप्रिलचा. पण ट्रेड घेतला म्हणजे असा ट्रेडच मस्त घ्यायला लागला, है ना. तर यानंतर आपलं सेल साईडचं इंडिकेशन आहेच, है ना. तर इथं 6 पण वाजले. आता जर यांना 6च्या नंतर डायरेक्ट जर आपल्याला सेल साईडचं इथं इंडिकेशन देते मार्केट इथून आता, तर आपल्याला तिकडे ट्रेड घ्यायचा आहे. तर काय केलं, 6च्या नंतर मार्केट वर गेलं थोडं, मग याच्या बाद ह्या स्विंगले, मेजर स्विंगले ब्रेक केलं, सेल साईडनं ब्रेक केलं. तर इथं तर आपल्याला ट्रेड दिलाच नाही, यानं याचा हे पण ब्रेक केलेला आहे. तर आता हा झाला आपल्यासाठी मेजर एक स्विंग. ह्या स्विंगमधलं पहिलं रिजेक्शन याच्यात येऊन जर मार्केट सेल साईडचं इंडिकेशन देते, तर आपल्याला तिथे ट्रेड घ्यायचा आहे. तर काय केलं, इथं तेच केलं, याला ब्रेक केलं, ह्या रिजेक्शनले, ह्या स्विंगले ब्रेक केलं खाली. मग याच्यात हा जो पहिला स्विंग आहे ह्या रिजेक्शनचा, ह्या पहिल्या याच्यात आलं मार्केट, इथं येऊन हे रिजेक्शन याला ब्रेक केलं आणि इथं सेल साईडची आली क्लोजिंग. हे नाही पण केलं आणि सेल साईडची क्लोजिंग आली रिजेक्शन ब्रेक न करता, पण तरी आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा आहे, आपण घेऊ शकतो, कारण की आपला व्ह्यू कन्फर्म आहे इथं सेल साईडचा. तर आपण इथं टाकला आजचा फर्स्ट ट्रेड सेल साईडनं 1:2चं टार्गेट. त्यानंतर जे की काल आपण पाहिलं किंवा 12च्या नंतर जर मार्केट साईडवेज चाललं, 6च्या नंतर जेव्हा मोमेंट धरते तर ते वन साईडेड धरते,
जसे की हे वन साइडेड धरली, हे वन साइडेड, तर आपला त्या रूल्स अकॉर्डिंग इथं पण ट्रेड बनू शकला असता, इथं 1:2साठी याच्यावरती एस एल लावून, पण आपण नाही घेतला. सध्या आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे. जिथे एक्सपिरियन्स आहे आपण तिथे ट्रेड घेतला. ठीक आहे. आजचा एक ट्रेड आहे डे क्लोज 1 एप्रिल.